जानेवारीचा महिना, कडाक्याची थंडी आणि चहूदिशेला पसरलेली बर्फाची चादर अशा कुंद वातावरणात जगातील मोठमोठे इन्व्हेस्टर्स स्वित्झर्लंडच्या दाओसमध्ये जमतात। या दाओस येथील इन्व्हेस्टमेंटच्या जोरावर आजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दाओसमध्ये आगमन होताच आश्चर्याची आणि अभिमानाची गोष्ट घडली। छत्रपती शिवरायांच्या जयघोषात आणि मराठमोळ्या वातावरणात देवेंद्रजींचं तिथल्या मराठी मंडळींनी स्वागत केलं। त्यानंतर WEFच्या अध्यक्षांशी देवेंद्रजींनी चर्चा केली। एक उच्च शिक्षित आणि बुद्धिमान नेता लाभल्याचा महाराष्ट्राला सध्या मोठा फायदा होतोय। हिमाच्छादित टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या या शहरात देवेंद्रजींनी सकाळी थोडा वेळ फेरफटका मारला। आता देवेंद्रजी जगभरात कुठेही फिरले तरी तिथली चांगली गोष्ट महाराष्ट्रात कशी परावर्तित करता येईल याचं विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू असतं। थोडक्यात दाओस सारखं एखादं शहर महाराष्ट्रात निर्माण होणार, कदाचित रायगड जिल्ह्यात येऊ घातलेल्या महामुंबईत असं एखादं शहर वसण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे यंदा देवेंद्रजींनी केवळ महाराष्ट्र पॅव्हेलियन किंवा महाराष्ट्र दालनाचेच नाही तर भारतीय पॅव्हेलियन अर्थात भारत दालनाचंही उद्घाटन केलं। महाराष्ट्रासाठी हा शुभशकुनच म्हणावा लागेल। आपल्या पहिल्याच दिवशी देवेंद्रजींनी पालघर येथील वाढवण बंदराचा प्रश्न जवळजवळ मार्गी लावला। मर्क्स ही जगातील टॉप 10 मध्ये येणारे तब्बल 5 शिपिंग टर्मिनल्स हाताळणारी कंपनी। याच कंपनीचा लॉजिस्टिक आणि शिपिंग क्षेत्रात मोठा बोलबाला आहे। आनंदाची गोष्ट ही की मर्क्सचे CEO विन्सेंट क्लर्क यांनी वाधवन पोर्टसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली। याखेरीज KPMG इंडियाचे CEO SD नागपुरेवाला यांनी देवेंद्रजींच्या पुढाकारातून तयार झालेल्या सायबर सेंटरचे जागतिक अद्ययावत केंद्र म्हणून कौतुक केलं व महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल मोहिमेत AI प्रोसेस व प्रणालीमध्ये सहकार्य तसेच गुंतवणूक करण्याची मनीषा व्यक्त केली। महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजी महाराष्ट्रात स्पोर्ट्स सिटी उभारण्याच्या विचारात आहेत, कारण कॉग्निझंटचे CEO रवी कुमार यांच्याशी झालेल्या चर्चेत देवेंद्रजींनी महाराष्ट्रात स्पोर्ट्स सिटी, इनोव्हेशन सिटी, मेडिसिटी अशा प्रकारची शहरं विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली। देवेंद्रजींना परदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध शहरात उत्तम युनिव्हर्सिटीजची निर्मिती करायची आहे। वेल्सपोन वर्ल्डचे फाउंडर बालकृष्णन गोयंका यांच्याशी महाराष्ट्रातील मोठ्या स्वरूपातील पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन आर्थिक पर्यायांबाबत देवेंद्रजींनी चर्चा केली। एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दाओस दौऱ्यातील पहिल्या दिवसाने महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची तरतूद करून ठेवली आहे।